जय जय रघुवीर समर्थ. दासबोध वाचन. नमनाचे श्लोक. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नसले जेथे श्रीराम. यो जातो मरुदंश जक्षितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासित्वा बोधभावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक. श्लोक क्रमांक 183. जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य बाणे तयाचे नियोगे समाधान बाणे. श्रीराम नवे तेची झाले नसे तेची आले कळो लागले सज्जनाचे निबोले. अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे मना संत आनंत शोधित जावे. श्रीराम लपावे अति आदरे रामरूपी भयातीत निश्चित ये सस्वरूपी. कदा तो जनी पाहता ही दिसेना सदा ऐक्यतो भिन्न भावे वसेना. श्रीराम सदा सर्वदा राम सन्निध आहे मना सज्जना सत्य शोधून पाहे. अखंडित भेटी रघुराज योगू मना सांडिरे मी पणाचा वियोगू. श्रीराम भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे परी सर्व ही सस्वरूपी नसाहे. मना भासले सर्व काही पहावे परी संग सोडून सुखी रहावे. श्रीराम देहे भान हे ज्ञानशास्त्रे खुडावे विदेहीपणे भक्ती मार्गेची जावे. विरक्ती बळे निंद सर्वे त्यजावे परी संग सोडून सुखे रहावे. श्रीराम मही निर्मिली देवतो ओळखावा जया पाहता मोक्ष तत्काळ जीवा. तया निर्गुणा लागी गुणी पहावे परी संग सोडून सुखे रहावे. श्रीराम नवे कार्य करता नवे सृष्टी भरता परेहून परता न लिंपे विवर्ता. तया निर्विकल्पासी कल्पित जावे परी संग सोडून सुखे रहावे. श्रीराम देहे बुद्धीचा निश्चयो जाढळेना तया ज्ञानकल्पांत काळी कळेना. परब्रह्म ते मीपणे आकळेना मनी शून्य अज्ञान हे मावळेना. श्रीराम मना नाकळे नाढळे रूप जाचे दुजे विनते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खून ते हीन दृष्टांत पाहे तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. श्रीराम नवे जाणता नेनता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा. नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती नेनती नेनती अंत त्याचा. श्रीराम वसे हृदयी देवतो कोण कैसा पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा. देहे टाकिता देव कोठे राहतो परी मागुता ठाव कोठे पाहतो. श्रीराम वसे हृदयी देवतो जान ऐसा
नभाचे परिव्यापकू जाणत ऐसा, सदा संचला एतना जात काही, तया विन कोठे रिता ठाव नाही. श्रीराम नभी वावरे जो अनुरेणु काही. जय जय रघुवीर समर्थ. दशक 8वा समास पहिला. श्रीराम समर्थ. श्रीराम मंगलाचरण. विद्यावंतांचा पूर्वजू, मत्ताननु एक द्विजू, त्रिनयन चतुर्भुजू फरशपाणी. श्रीराम कुबेरापासून अर्थ, वेदापासून परमार्थ, लक्ष्मीपासून समर्थ भाग्यासी आले. श्रीराम तैसी मंगळमूर्ती अद्यापासून झाल्या सकळ विद्या, तेने कवी लाघव गद्या सत्पात्रे झाले. श्रीराम जैसी समर्थांची लेकुरे, नाना अलंकारी सुंदरे, मूळ पुरुषाचे निद्वारे, तैसे कवी. श्रीराम नमू ऐसी या गणेंद्रा, विद्याप्रकाशे पूर्णचंद्रा, जयाचे निबोध समुद्रा, भरिते दाटे बळे. श्रीराम जो कर्तृत्वाचा आरंभ, मूळ पुरुष मुळ आरंभ, जो परात पर स्वयंभ आदि अंती. श्रीराम तयापासून प्रमदा, इच्छा कुमारी शारदा, आदित्यापासून गोदा मृगजळवाहे. श्रीराम जे मिथ्या म्हणताच गोवी, माईकपणे लाघवी, वक्तयास वेढा लावी वेगळेपणे. श्रीराम जे द्वैताची जननी, की ते अद्वैताची खाणी, मूळ माया गवसणी अनंत ब्रह्मांडाची. श्रीराम की ते अवदंबरी वल्ली, अनंत ब्रह्मांडी लगडली, मूळ पुरुषाची माऊली दुहिता रूपे. श्रीराम वंदू ऐसी वेदमाता, आदी पुरुषाची जे सत्ता, आता आठवीन समर्था सद्गुरुसी. श्रीराम जयाचेणी कृपा दृष्टी, होय आनंदाची वृष्टी, तेने सुखे सर्वसृष्टी आनंदमये. श्रीराम की तो आनंदाचा जनक, सायोज्य मुक्तीचा नायक, कैवल्यपददायक अनाथ बंधू. श्रीराम मुमुक्ष चातकी सुस्वर, करुणा पाहे जे अंबर, वोळे कृपेचा जलधर साधकावरी. श्रीराम की ते फवारणवीचे तारू, बोधे पाववी पैल पारू, महावर्ती आधारू भाविकांसी. श्रीराम की तो काळाचा नियंता, नातरी संकटी सोडविता, की ते भाविकांची माता परमस्नेहाळू. श्रीराम की जो परत्रीचा आधार, की ते विश्रांतीची थार, ना तरी सुखाचे माहेर सुखस्वरूप. श्रीराम ऐसा सद्गुरु पूर्णपणी, तुटे भेदाची कडसनी, देहविण लोटांगणी तया प्रभूसी. श्रीराम साधू संत आणि सज्जन, वंदुनिया श्रोतेजन, आता कथानुसंधान सावधायिका. श्रीराम संसाराची दीर्घ स्वप्न, लोभे बोसनाती जन, माझी कांता माझे धन, कन्यापुत्र माझे. श्रीराम ज्ञान सूर्य मावळला, तेने प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळा वघा. श्रीराम नाही सत्वाचे चांदिने, काही मार्ग दिसे जेने, सर्व भ्रांतीचे निगुणे आपे आपण दिसे. श्रीराम देहबुद्धी अहंकारे, निजेले घोरती घोरे, दुःखे आक्रंदती थोरे, विषय सुखा कारणे. श्रीराम निजेले असताच मेले, पुन्हा उपजताच निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. श्रीराम निधसुरेपणेची सैरा, बहुती केल्या एरसारा, नेनोनिया परमेश्वरा भोगिले कष्ट. श्रीराम तया कष्टाचे दर्शन, भावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्मग्रंथ. श्रीराम सकळ विद्येमध्ये सार, अध्यात्मविद्येचा विचार, दशमोध्यायी सारंगधर भगवद्गीतेसी बोलिला. श्रीराम अध्यात्मविद्या विद्यानां वाद प्रवदतामहम्. या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ, पहावया तोची समर्थ, जो सर्वांगे श्रोता. श्रीराम जयाचे चंचल हृदय, तेने ग्रंथ सोडूची नये, सोडिता अलभ्य होय अर्थ येथीचा. श्रीराम जयास जोडला परमार्थ, तेने पहावा हा ग्रंथ, अर्थ शोधिता परमार्थ निश्चय बाणे. श्रीराम जयासी नाही परमार्थ, तयासी न कळे येथीचा अर्थ, नेत्रे विन निधान स्वार्थ, अंधास कळे ना. श्रीराम एक म्हणती मराठे काय, हे तो भल्यांसी ऐकोणे, ती मूर्खे नेनती सोये अर्थान्वयाची. श्रीराम लोहाची मांदूस केली, नाना रत्ने साठविली, ते अभाग्याने त्यागली लोखंड म्हणवणी. श्रीराम तैसी भाषा प्राकृत अर्थ वेदांत आणि सिद्धांत,
नेनवणी त्यागी भ्रांत मंदबुद्धीस्तव श्रीराम. आहाच सापडता धन त्याग करणे मूर्खपण, द्रव्य घ्यावे साठवण पाहोची नये श्रीराम. परीस देखला अंगणी मार्गी पडिला चिंतामणी, आव्हा वेल महागुणी कूपांमध्ये श्रीराम. तैसे प्राकृती अद्वैत सुगम आणि सप्रचित, अध्यात्म लाभे अकस्मात तरी अवश्य घ्यावे श्रीराम. न करिता व्युत्पत्तीचा श्रम सकळ शास्त्रार्थ होय सुगम, सत्समागमाचे वर्म ते हे ऐसे असे श्रीराम. जे व्युत्पत्तीने न कळे ते सत्समागमे कळे, सकळ शास्त्रार्थ आकळे स्वानुभवासी श्रीराम. म्हणून कारण सत्समागम तेथे न लगे व्युत्पत्ती श्रम, जन्मसार्थकाचे वर्म वेगळेची आहे श्रीराम. भाषा भेदाश्च वर्तन्ते ह्यर्थे को न संशयः, पात्रद्वये यथा खाद्यं स्वादभेदो न विद्यते. भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पासी श्रीराम. तथापि प्राकृताकरिता संस्कृताची सार्थकता, एरवी त्या गुप्तार्था कोण जाणे श्रीराम. आता असो हे बोलणे भाषा त्यागुणी अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे साली टरफलांचा श्रीराम. अर्थसार भाषा पोचट अभिमाने करावी खटपट, नाना अहंतेने वाट रुधिली मोक्षाची श्रीराम. शोध घेता लक्षांशाचा तेथे आधी वाच्यांश कैसा, अगाध महिमा भगवंताचा कळला पाहिजे श्रीराम. मुकेपणाचे बोलणे हे जयाचे तोची जाणे, स्वानुभवाची खुणे स्वानुभवी पाहिजे श्रीराम. अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैसा, जयासी बोलता वाचेचा हव्यासची पुरे श्रीराम. परीक्षवंतांपुढे रत्न ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानियांपुढे ज्ञान बोलावे वाटे श्रीराम. माया जाळे दुश्चित होय ते निरूपणी का मानये, संसारिका कळे काय अर्थ येथीचा श्रीराम. व्यवसायात्मका बुद्धीर एकेह कुरुनंदन, बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. व्यवसायी जो म्हणीन त्यासी नकडे निरूपण, येथे पाहिजे सावधपण अतिशयसी श्रीराम. नाना रत्ने नाना नाणी दुश्चितपणे घेता हाणी, परीक्षाने नता प्राणी ठकला तेथे श्रीराम. तैसे निरूपणी जाना आहाच पाहता कळेना, मराठेची उमजेना काही केल्या श्रीराम. जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल, ते संस्कृता परिसखोल अध्यात्मश्रवण श्रीराम. माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे, तरी ते मायेचे जाणावे स्वरूपाधी श्रीराम. माया सगुण साकार माया सर्वस्व विकार, माया जाणीजे विस्तार पंचभूतांचा श्रीराम. माया दृश्य दृष्टी सदिसे माया भास मनासी भासे, माया क्षणभंगुर नासे विवेक पाहता श्रीराम. माया अनेक विश्वरूप माया विष्णूचे स्वरूप, मायेची सीमा अमूप बोलीजे तितुकी श्रीराम. माया बहुरूपी बहुरंग माया ईश्वराचा संग, माया पाहता अभंग अखिळ वाटे श्रीराम. माया सृष्टीची रचना माया आपुली कल्पना, माया तोडिता तुटेना ज्ञाने विण श्रीराम. ऐसी माया निरोपिली स्वल्प संकेते बोलिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती श्रीराम. पुढे ब्रह्म निरोपण निरोपिले ब्रह्मज्ञान, जेने तुटे माया भान एकसरे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मंगलाचरण नाम समास पहिला. श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ. ब्रह्म निर्गुण निराकार ब्रह्म निस्संग निर्विकार, ब्रह्मासी नाही पारावार बोलती साधू श्रीराम. ब्रह्म सर्वास व्यापक ब्रह्माणे की एक, ब्रह्म शाश्वत हा विवेक बोलिला शास्त्री श्रीराम. ब्रह्म अच्युत अनंत ब्रह्म सदोदित संत, ब्रह्म कल्पने रहित निर्विकल्प श्रीराम. ब्रह्म या दृश्या वेगळे ब्रह्म शून्यत्वास निराळे, ब्रह्म इंद्रियांच्या मेळे चोजवेना श्रीराम. ब्रह्मदृष्टीस दिसेना ब्रह्म मूर्खासी असेना, ब्रह्म साधू वीण येना अनुभवासी श्रीराम. ब्रह्म सकळा गुणिथोर ब्रह्मा ऐसे नाही सार, ब्रह्म सूक्ष्म गोचर ब्रह्माधिकांसी श्रीराम. ब्रह्मशब्दी ऐसे तैसे बोलीजे त्याहुणी अनारिसे, परी ते श्रवण अभ्यासे पाविजे ब्रह्म श्रीराम. ब्रह्मासनामे अनंत परी ते ब्रह्मनामातीत, ब्रह्मास हेत दृष्टांच देता
ब्रह्मासहित दृष्टांत देता न शोभती श्रीराम. ब्रह्मासारिखे दुसरे पाहता काय आहे खरे, ब्रह्मदृष्टांत उत्तरे कदा न साहे श्रीराम. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह, जेते वाचा निवर्तती मनासी नाही ब्रह्मप्राप्ती. ऐसी बोलिली श्रुती सिद्धांत वचन श्रीराम. कल्पनारूप म्हण नाही ब्रह्मी कल्पनाची नाही, म्हणून वाक्य काही अन्यथा नव्हे श्रीराम. आता म्हणासी जे अप्राप्त ते कैसे होईल प्राप्त, ऐसे म्हणाले तरी कृत्य सद्गुरु बीण नाही श्रीराम. भांडार गृहे भरली परी असती आडकिली, हातास नयेता किली सर्व ही अप्राप्त श्रीराम. तरी ते किली ते कवण वज करावी निरूपण, ऐसा श्रोता पुसे खुण वक्तयासी श्रीराम. सद्गुरु कृपा तेची केली जेणे बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एकसरी श्रीराम. ते सुख असे वाड नाही मनास पवाड, मने विन कैवाड साधनाचा श्रीराम. त्याची म्हणे विन प्राप्ती की वासने विन तृप्ती, तेथे न चले वित्पत्ती कल्पनेची श्रीराम. ते परे हुणी पर मन बुद्धी अगोचर, संग सोडिता सत्वर पाविजे ते श्रीराम. संग सोडावा आपुला मग पहावे तयाला, अनुभवितो या बोला सुखावे लगा श्रीराम. आपण म्हणजे मीपण मीपण म्हणजे जीवपण, जीवपण म्हणजे अज्ञान संग जडला श्रीराम. सोडिता तया संगासी ऐक्य होय निसंगासी, कल्पने विन प्राप्तीसी अधिकार ऐसा श्रीराम. मी कोण ऐसे नेनिजे तया नाव ज्ञान बोलिजे, अज्ञान गेलिया पाविजे परब्रह्म ते श्रीराम. देहबुद्धीचे थोरपण परब्रह्मी न चले जाण, ते होत असे निर्वाण अहंभावासी श्रीराम. उंच नीच नाही परी राया रंका एकीच सरी, झाला पुरुष अथवा नारी एकची पद श्रीराम. ब्राह्मणाचे ब्रह्मते सोवळे शूद्राचे ब्रह्मते ओवळे, ऐसे वेगळे आगळे तेथे असे चीना श्रीराम. उंच ब्रह्मते रायासी नीच ब्रह्मते परिवारासी, ऐसा भेद तया पासी मुळीच नाही श्रीराम. सकळांसी मिळवून ब्रह्म एक तेथे नाही हे अनेक, रंक अथवा ब्रह्मादिक तेथेची जाती श्रीराम. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिही लोकींचे ज्ञाते सकळ, सकळांसी मिळवण एकची स्थळ विश्रांतीचे श्रीराम. गुरुशिष्या एकची पद तेथे नाही भेदाभेद, परी या देहाचा संबंध तोडीला पाहिजे श्रीराम. देहबुद्धीचा अंती सकळासी एकची प्राप्ती, एक ब्रह्म द्वितीयम नास्ती हे श्रुतिवचन श्रीराम. साधू दिसती वेगळाले परिते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू श्रीराम. ब्रह्म नाही नवे जुने ब्रह्म नाही अधिक उणे, उणे भाविल ते सुने देहबुद्धीचे श्रीराम. देहबुद्धीचा संशयो करी समाधानाचा क्षयो, चुके समाधान समयो देहबुद्धी योगे श्रीराम. देहाचे जे थोरपण तेची देहबुद्धीचे लक्षण, मिथ्या जाणून विचक्षण निंदिती देहो श्रीराम. देह पावे जवरी मरण तवरी धरी देहाभिमान, पुन्हा दाखवी पुनरागमन देहबुद्धी मागुती श्रीराम. देहाचेणी थोरपणे समाधानासी आले उणे, देहो पडेल कोण्या गुणे हेही कळेना श्रीराम. हित आहे देहातीत म्हणून निरोपिती संत, देहबुद्धीने अनहित होची लागे श्रीराम. सामर्थ्य पडे देहबुद्धी योगियांसी तेही बाधी, देहबुद्धीची उपाधी पैसा बोलागे श्रीराम. म्हणून देहबुद्धी हे जडे तरीच परमार्थ घडे, देहबुद्धीने विघडे ऐक्यता ब्रह्मीची श्रीराम. विवेक वस्तूकडे ओढी देहबुद्धी तेथून पाडी, अहंता लावून निवडी वेगळेपणे श्रीराम. विचक्षणे या कारणे देहबुद्धी त्यजावी श्रवणे, सत्यब्रह्मी साचारपणे मिळवून जावे श्रीराम. सत्यब्रह्म ते कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, प्रत्युत्तर दे आपण वक्ता श्रोतयासी श्रीराम. म्हणे ब्रह्म एकची असे परिते बहुविध भासे, अनुभव देही अनारिसे नानामती श्रीराम. जे जे दया अनुभवले तेची तयासी मानले, तेथेची त्याचे विश्वासले अंतःकरण श्रीराम. ब्रह्मनाम रूपातीत असोनी नामे बहुत, निर्मळ निश्चळ निवांत निजानंद श्रीराम. अरूप लक्ष अगोचर अच्युतानंद अपरांपर, अदृश्य तर्के अपार ऐसी नामे श्रीराम. नादरूप ज्योतिरूप चैतन्यरूप सत्तारूप, साक्षरूप सस्वरूप ऐसी नामे श्रीराम.
शून्य आणि सनातन सर्वेश्वर आणि सर्वज्ञ सर्वात्मा जगजीवन ऐसी नामे श्रीराम. सहज आणि सदोदित शुद्ध बुद्ध सर्वातीत शाश्वत आणि शब्दातीत ऐसी नामे श्रीराम. विशाळ विस्तीर्ण विश्वंभर विमळ वस्तू व्योमाकार आत्मा परमात्मा परमेश्वर ऐसी नामे श्रीराम. परमात्मा ज्ञानगण एकरूप पुरातन चिद्रूप चिन्मात्र जाण नामे अनाम्याची श्रीराम. ऐसी नामे असंख्यात परितो परेश नामातीत त्याचा करावा निश्चितार्थ ठेविली नामे श्रीराम. जो विश्रांतीचा विश्राम आदी पुरुषात्मा राम तो एकची परब्रह्म दुसरे नाही श्रीराम. तेची कळा या कारणे 14 ब्रह्मांची लक्षणे सांगिजेती तेने श्रवणे निश्चयोबाणे श्रीराम. खोटे निवडिता एकसरे उरले ते जाणीजे खरे 14 ब्रह्मे शास्त्राधारे बोलिजेती श्रीराम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपणनाम समास दुसरा. श्रीराम समर्थ. श्रीराम श्रीराम समर्थ. श्रोता व्हावे सावधान आता सांगतो ब्रह्मज्ञान जेणे होय समाधान साधकाचे श्रीराम. दशक 20 समास 10 ओळ क्रमांक 26. झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिसेब झाला मायेचा झाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले सहजची अनुर्वाच्य झाले बोलता नये श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे प्रत्येक खुणेसी बाणावे जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम. 20 दशक दोन्हीचे समास साधके पहावे सावकास विवरता विशेषा विशेष कळो लागे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्यय पहावा श्रीराम. देहे तव 5 भूतांचा करता आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा काशावरुणी श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्वची काय मानुषाचे ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्वसमुदाव उडाला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐसी हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. दासबोधाची आरती. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुतीशास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जनी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. नवविधा भक्तिपंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी हरिहर हृदयींचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा. 20 ही दशकींचा अनुभव जो पाहे नित्यनेम विवरिता स्वये ब्रह्माची होय अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भावगर्भ हृदयी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जया दासबोधा.
सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा, उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामास मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. हनुमंता मुची कुळवल्ली, राममंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नावे. आमुचे कुळी हनुमंत, हनुमंता मुचे मुख्य दैवत. तया वीणा मुचा परमार्थ, सिद्धितेन पवे सर्वथा. साह्याम्मासी हनुमंत, आराध्य दैवत श्री रघुनाथ. श्री गुरु श्रीराम समर्थ, काय उणे दासासी. दाता एक रघुनंदन, परकडलंडी देईल कोण. तया सोडून आम्ही जन, कोणा प्रती मागावे. म्हणोनी आम्ही रामदास, श्रीरामचरणी अमुचा विश्वास. कोसळोणी पडो हे आकाश, आणिकाची वासन पाहू. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. मारुती उपासनाने मस्त, बाळविला परमार्थ रामदासी. स्वधामासी जाता महाराम राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळी गांजिता ध्यान सांडोणी धावे. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां, लोकाविरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा. नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा. ध्यान करू जाता मन हरपले, सगुणी जाहले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण, करी चाप बाण शोभतसे. राम माझे मणी राम माझे ध्यानी, शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे, जीवीचे सांगणे हितगुज. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.